आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. इंडिया AI इम्पॅक्ट परिषद 2026मध्ये स्वीकारण्यात आलेल्या AI इम्पॅक्टवरील दिल्ली जाहीरनाम्याला 89 देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी मान्यता दिली आहे. आर्थिक विकास आणि सामाजिक हितासाठी AIचा वापर करण्याबाबत सहमती यातून स्पष्ट होते. मान्यता देणाऱ्या देशांमध्ये बहुतांश सर्व मोठ्या अर्थव्यवस्था तसंच आशियाई आणि अरब देशांचा समावेश आहे. स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राज गोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालं. राष्ट्रपती भवनात आजपासून राजाजी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून हा उत्सव येत्या 1 मार्चपर्यंत सुरू असेल. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्या रूपानं आपण वैयक्तिक मित्र गमावला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. खुल्या प्रवर्गातील तरुण तरुणींना उद्योग क्षेत्रात संधी उपलब्ध व्हावी, स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळावी आणि उद्योजकांना थेट ग्राहकांशी संवाद साधता यावा या उद्देशानं अमृत पेठ या राज्यस्तरीय विशेष उद्योजक प्रदर्शनीचं तात्या टोपे सभागृह, अत्रे लेआउट इथं आयोजन करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्थिक समावेशन आणि MSME विकासाच्या उद्दिष्टांना चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक नागपूरतर्फे आज विदर्भ स्पेसिफिक ट्रेनिंग फॉर एम्पॉवरिंग MSME आणि एका विशेष टाऊन हॉल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात जिल्ह्यातील 200हून अधिक MSME उद्योजक आणि तरुण इच्छुकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँक नागपूरचे प्रादेशिक संचालक सचिन शेंडे आणि अन्य बँकेचे अधिकारी उपस्थित होते. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8मध्ये आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होत आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.